हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स हा पॉइंट कव्हर करणार आहोत. तर फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून तुम्हाला अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे बाय युजिंग हॅलोजन ऍसिड, फॉस्फरस ऍसिड अँड थायोनाइड क्लोराइड. आता यांचा यूज करून तुम्हाला अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करायचं आहे. तर त्यामध्ये फर्स्ट प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स फ्रॉम अल्कोहोल. अल्कोहोल पासून अल्काइल हॅलाइडचं काय करायचंय तुम्हाला प्रिपरेशन करायचंय. आता त्यामध्ये बघा, अल्कोहोल तुमचा ऍज अ रिएक्टंट असेल आणि त्या ठिकाणी जी काही कंडिशन आहे ती कंडिशन तुम्हाला अल्कोहोलच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असेल. आता अल्कोहोलच्या स्ट्रक्चरवरती कसे, तर जी रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे, रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल. आता रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ अल्कोहोल, टर्शरी अल्कोहोल इज अ हायली रिएक्टिव्ह, देन सेकंडरी अँड देन प्रायमरी. आता त्यामध्ये तुम्हाला जे काही आता रिएक्टंट असणार आहेत, रिएक्टंटचे जे काही स्ट्रक्चर आहे, जर टर्शरी अल्कोहोल असेल तर टर्शरी अल्कोहोल हा हायली रिएक्टिव्ह आहे. त्यानंतर जो सेकंडरी अल्कोहोल आहे तो सेकंडरी अल्कोहोल मॉडरेट, आणि जो प्रायमरी आहे तो स्लो रिएक्शन देतो. त्यामुळे जी काही रिएक्शनची जी कंडिशन आहे ती तुम्हाला अल्कोहोलच्या स्ट्रक्चरवरती डिपेंड असेल. आता फर्स्ट आपण एक जनरल रिएक्शन पाहू, ज्यामध्ये की अल्कोहोल पासून तुम्हाला अल्काइल हॅलाइडचं काय करायचंय प्रिपरेशन करायचंय. आता इथे प्रायमरी अल्कोहोल विथ HX म्हणजे तुम्हाला काय असेल, हॅलोजन हायड्रोजन हॅलाइड असेल. आणि इथे तुम्हाला जी काही कंडिशन असेल ती कंडिशन तुम्हाला स्ट्रक्चरवरती रिएक्टंटच्या डिपेंड असेल. तर प्रोडक्ट काय फॉर्म्युला तुम्हाला RX प्लस H2O ही झाली तुमची जनरल रिएक्शन. आता त्यानंतर तुम्हाला अल्काइल क्लोराइड प्रिपेअर करण्यासाठी, आता अल्काइल क्लोराइड प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला रिएक्टंट काय असेल, CH3OH हा काय आहे, प्रायमरी अल्कोहोल आहे. CH3OH विथ HCl in the presence of anhydrous ZnCl2. आता अनहायड्रस ZnCl2 च्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला अल्काइल क्लोराइडचं प्रिपरेशन करायचं आहे. आता हा प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल हा स्लो रिएक्शन देतो, त्यामुळेच आपण या ठिकाणी काय यूज केलंय, अनहायड्रस ZnCl2. आता अनहायड्रस ZnCl2 ला आपण ल्युकस रिएजंट म्हणतो. तर प्रोडक्ट काय फॉर्म्युला सिंपल आहे. या ठिकाणी काय करायचं, हा जो OH आहे आणि हा H हा वॉटरच्या फॉर्म मध्ये काय होतो, रिमूव्ह होतो, आणि रिमेनिंग राहिलेला ग्रुप अटॅच करून टाकायचा CH3 ला. तर इथे मिथाइल क्लोराइड विथ तुम्हाला काय होईल, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल. क्लिअर. आता हा प्रायमरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल नेक्स्ट एक्झाम्पल जर आपण घेतलं, CH3 CHOH CH3 प्लस HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2. काय होईल प्रोडक्ट फॉर्म तुम्हाला सेम, ज्या ठिकाणी OH आहे तो OH रिमूव्ह करून त्या ठिकाणी Cl अटॅच करून टाकायचा. CH3 CHCl विथ CH3 प्लस वॉटर मॉलिक्यूल काय होईल, या ठिकाणी रिमूव्ह होईल. हा झाला तुम्हाला मिथाइल क्लोराइड फॉर्मेशन, किंवा आपण याला क्लोरोमिथेन पण म्हणू शकतो. आणि या ठिकाणी टू क्लोरोप्रोपेन. क्लिअर. टर्शरी अल्कोहोल हा हायली रिएक्टिव्ह असल्यामुळे त्या ठिकाणी आपण अनहायड्रस ZnCl2 यूज करणार नाहीत. पण जर समजा तुमच्याकडे प्रायमरी अल्कोहोल असेल तर प्रायमरी अल्कोहोल विथ हायड्रोजन क्लोराइड इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 तुम्हाला फॉर्मेशन कशाचं होईल, क्लोरोमिथेनचं फॉर्मेशन होईल, प्लस तुमचा वॉटर मॉलिक्यूल ऍज अ बाय प्रोडक्ट म्हणून त्या ठिकाणी काय होईल, रिमूव्ह होईल. त्यानंतर सेकंडरी जर अल्कोहोल आपण घेतला तर सेकंडरी अल्कोहोल विथ HCl हायड्रोजन क्लोराइड, यापासून तुम्हाला कशाचं प्रिपरेशन करायचंय, अल्काइल हॅलाइडचं. आता या ठिकाणी R ग्रुप म्हणजेच काय असतो, जनरली एनी अल्काइल ग्रुप, मिथाइल इथाइल प्रोपाइल कोणताही अल्काइल ग्रुप तुम्ही कन्सिडर करू शकतात. मग इथे सेकंडरी अल्कोहोल विथ HCl इन द प्रेझेन्स ऑफ अनहायड्रस ZnCl2 तुम्हाला कशाचं फॉर्मेशन होईल, 2 क्लोरोप्रोपेनचं फॉर्मेशन होईल. क्लिअर. हे झाले तुम्हाला अल्काइल क्लोराइडचं प्रिपरेशन. आता नेक्स्ट आहे अल्काइल ब्रोमाइड प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कोणते रिएजंट नेसेसरी आहेत ते पाहूत आपण. अल्काइल ब्रोमाइड तुम्हाला काय करायचंय, प्रिपेअर करायचंय. तर अल्काइल ब्रोमाइड प्रिपेअर बाय युजिंग HBr. आता HBr प्रिपेअर करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला NaBr प्लस H2SO4 म्हणजेच सोडियम ब्रोमाइड प्लस सल्फ्युरिक ऍसिडचा यूज करा. NaBr प्लस H2SO4 पासून तुम्हाला प्रिपरेशन कशाचं होईल, हायड्रोजन ब्रोमाइड प्लस NaHSO4. आता या ठिकाणी जो HBr आपण प्रिपेअर केलेला आहे तो HBr रिएक्ट कोणासोबत होईल, अल्कोहोल सोबत रिएक्ट होईल, प्लस HBr. आता प्रायमरी अल्कोहोल हा स्लो रिएक्शन देतो, त्यामुळे या ठिकाणी कशाची कंडिशन असेल, तुम्हाला हीटची कंडिशन असेल. आणि सिम्पली काय करायचं, हा वॉटर मॉलिक्यूल काय होईल, इथून रिमूव्ह होईल. CH3
आणि रिमेनिंग जो Br ग्रुप आहे तो CH3 ला अटॅच होईल प्लस वॉटर मॉलिक्यूल. क्लिअर? आता या ठिकाणी आपण हीटची कंडिशन का केली, कारण प्रायमरी अल्कोहोल हा स्लो रिएक्शन देतो त्यामुळे. आता नेक्स्ट बघा, समजा तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल आहे तर त्या ठिकाणी काय होईल, प्लस HBr आणि या ठिकाणी कंडिशन काय असेल, NaBr प्लस H2SO4 आणि हीटची कंडिशन असेल. आता NaBr प्लस H2SO4 पासून आपण काय प्रिपेअर करतोय, HBr प्रिपेअर करतोय आणि तो रिॲक्ट कोणासोबत होईल, सेकंडरी अल्कोहोल सोबत. तर प्रोडक्ट काय असेल, ज्या ठिकाणी OH आहे त्या ठिकाणी तुम्ही सिम्पली काय करायचा, Br अटॅच करायचा आणि रिमेनिंग जो बाय प्रोडक्ट तुमचा रिमूव्ह होईल तो वॉटर मॉलिक्यूल काय होईल त्या ठिकाणी रिमूव्ह होईल. क्लिअर? आता नेक्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड फ्रॉम अल्कोहोल. आता अल्काइल आयोडाइड प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला कशाची नीड आहे, तर हायड्रोजन आयोडाइडची नीड आहे. आता हायड्रोजन आयोडाइड तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर केलेला नसेल तर तुम्हाला रिएक्शन मध्ये त्याचं काय करायचं, प्रिपरेशन करायचं बाय युझिंग सोडियम आयोडाइड प्लस H3PO4 म्हणजे फॉस्फरिक ऍसिड. तर या ठिकाणी सोडियम आयोडाइड प्लस H3PO4 यूज करून तुम्हाला प्रिपरेशन कशाचं होईल, हायड्रोजन आयोडाइड प्लस NaH2PO4. आता जो हायड्रोजन आयोडाइड प्रिपेअर झालेला आहे तो रिॲक्ट कोणासोबत होईल, प्रायमरी अल्कोहोल सोबत म्हणजेच HI. तर आता या ठिकाणी सिम्पली काय होईल, इथून वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होईल आणि CH3I प्लस H2O. क्लिअर? आता नेक्स्ट समजा तुमच्याकडे सेकंडरी अल्कोहोल आहे CH3 CHOH CH3 प्लस HI आपण कशापासून प्रिपेअर केलेला आहे, NaI प्लस H3PO4 आणि फायनल प्रोडक्ट काय असेल तुम्हाला CH3CH त्या ठिकाणी आयोडीन CH3 प्लस वॉटर मॉलिक्यूल. क्लिअर? प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड. आता याचं नाव काय येईल तुम्हाला, आयोडो मिथेन किंवा तुम्ही त्याला मिथाइल आयोडाइड पण म्हणू शकतात, मिथाइल आयोडाइड आणि या ठिकाणी 2-आयोडो-प्रोपेन. क्लिअर? नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स बाय युझिंग द फॉस्फरस हॅलाइड्स. म्हणजेच यामध्ये आपण अल्कोहोल ग्रुप हॅलोजन ऍटमने रिप्लेस करून अल्काइल हॅलाइडचं प्रिपरेशन करू शकतो आणि त्यासाठी आपण फॉस्फरस ट्रायहॅलाइड आणि फॉस्फरस पेंटाहॅलाइडचा यूज करतो. आता फर्स्ट जी रिएक्शन आहे, रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड, रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आता यामध्ये जो ब्रोमीन, ट्रायब्रोमाइड आणि ट्रायआयोडाइड हे आपण मिक्सचर मध्येच प्रिपेअर करतो. म्हणजे रेड फॉस्फरस विथ त्यामध्ये आपण ब्रोमीन प्लस किंवा आयोडीन जर ऍड केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या फॉस्फरस हॅलाइडचं फॉर्मेशन होतं आणि तोच फॉस्फरस हॅलाइड डायरेक्टली रिॲक्ट होतो अल्कोहोल सोबत. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी समजा रेड फॉस्फरस आहे आणि रेड फॉस्फरस मध्ये जेव्हा आपण ब्रोमीन किंवा आयोडीन ऍड करतो तर डायरेक्ट तुम्हाला त्या फॉस्फरस हॅलाइडचं फॉर्मेशन होतं आणि तो फॉस्फरस हॅलाइड डायरेक्टली रिॲक्ट होतो अल्कोहोल सोबत आणि त्या ठिकाणी तुम्हाला अल्काइल हॅलाइडचं फॉर्मेशन होतं. तर त्यासाठी आपण फर्स्ट एक जनरल रिएक्शन पाहू. 3ROH प्लस PX3. X म्हणजेच हॅलोजन ऍटम आणि म्हणजेच आपण या ठिकाणी PX3 यूज केलेला आहे म्हणजेच फॉस्फरस ट्रायहॅलाइड. तर या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट कशाचं फॉर्मेशन होईल, अल्काइल हॅलाइडचं फॉर्मेशन होईल म्हणजेच 3RX प्लस H3PO3 म्हणजेच फॉस्फरस ऍसिड. आता ही जी रिएक्शन झालेली आहे रिएक्शनचा आता आपण मेकॅनिझम पाहू. म्हणजेच फॉस्फरस ट्रायहॅलाइडचा यूज करून आपण अल्काइल हॅलाइड कसा प्रिपेअर झाला ते पाहू, याचं मेकॅनिझम. (3ROH plus PX3) it gives 3RX plus H3PO3. आता बघा याचं मेकॅनिझम काय असेल, इथे 3 युनिट आहेत तुम्हाला अल्कोहोलचे विथ तुम्हाला फॉस्फरस ट्रायहॅलाइड आहे. या ठिकाणी आपण हॅलाइडच्या ठिकाणी क्लोरीन ऍटम घेऊ म्हणजेच फॉस्फरस ट्रायक्लोराइड. आता 3CH3OH आरच्या ठिकाणी आपण CH3 हा अल्काइल ग्रुप घेतलेला आहे आणि या ठिकाणी PCl3. आता या PCl3 ला तुम्ही असंही लिहू शकता. आता यामध्ये काय होतं बघा, ऑक्सिजन वरती असतात लोन पेअर, तर मग हे लोन पेअर काय करतील, या फॉस्फरस वरती अटॅक करतील. अटॅक केल्यानंतर इथून जो गुड लिव्हिंग ग्रुप रिमूव्ह होणार आहे तो कोणता असेल, क्लोरीन असेल. तर म्हणजेच इथे तुम्हाला एक क्लोरीन रिमूव्ह झाला आणि या ठिकाणी ऑक्सिजन आणि फॉस्फरस मध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होईल. म्हणजेच या ठिकाणी बघा तुम्हाला काय असेल, CH3OH
या ठिकाणी फॉस्फरस आणि 2 Cl. 2 Cl का? कारण या ठिकाणी 1 Cl काय झालेला आहे, रिमूव्ह झालेला आहे. आता या ठिकाणी बघा, जो ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनची कॅपॅसिटी असते 2 बॉन्ड बनवण्याची, आणि इथे किती बॉन्ड प्रिपेअर झालेले आहेत, 3 बॉन्ड झालेले आहेत. म्हणजेच या ऑक्सिजनवरती काही प्लस चार्ज येईल, आणि ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह एलिमेंट आहे आणि त्याच्यावरती प्लस चार्ज हा अनस्टेबल आहे. तर या ठिकाणी काय होईल, जो Cl आहे तो Cl या अल्काइल ग्रुपवरती काय करेल, अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर इथून CH3 आणि ऑक्सिजन मध्ये जो बॉन्ड आहे तो बॉन्ड ब्रेक होईल, आणि प्रोडक्ट काय होईल तुम्हाला फॉर्म या ठिकाणी, CH3Cl प्लस. आता या ठिकाणी P आणि फॉस्फरसला 2 क्लोरीन अटॅच आहेत, आणि हा OH ग्रुप. क्लिअर? आता या ठिकाणी बघा, तुम्हाला अल्कोहोलचे किती युनिट आहेत, 3 युनिट आहेत. आपण एक इथे यूज केलेला आहे. आता सेकंड म्हणजेच CH3OH रिएक्ट्स विथ दिस रिमेनिंग ग्रुप P, Cl, Cl आणि OH. सेम स्टेप असेल. ऑक्सिजन वरती जे लोन पेअर प्रेझेंट आहेत ते लोन पेअर काय करतील, फॉस्फरस वरती अटॅक करतील. इथून एक Cl रिमूव्ह होईल, आणि जो Cl रिमूव्ह झालेला आहे तो Cl काय करेल, अल्काइल म्हणजेच मिथाइल ग्रुप वरती काय करेल, अटॅक करेल. ClOH. इथे ऑक्सिजन वरती येईल प्लस चार्ज, आणि ऑक्सिजन वरती प्लस चार्ज अनस्टेबल असल्यामुळे, कारण त्याची बॉन्ड बनवण्याची कॅपॅसिटी 2च आहे आणि इथे 3 बॉन्ड बनलेले आहेत. मग हा क्लोरीन काय करेल, या अल्काइल ग्रुपवरती अटॅक करेल. मग हा बॉन्ड ब्रेक होईल. ब्रेक झाल्यानंतर स्ट्रक्चर काय असेल, CH3Cl प्लस PClOH OH. आता नेक्स्ट आपण 2 अल्कोहोलचे युनिट यूज केलेले, लास्ट थर्ड वाला युनिट CH3OH प्लस जो रिमेनिंग ग्रुप राहिलेला आहे PClOH OH. सेम स्टेप असेल. ऑक्सिजन वरचे जे लोन पेअर आहेत ते काय करतील, फॉस्फरस वरती अटॅक करतील. अटॅक केल्यानंतर हा क्लोरीन रिमूव्ह होईल, आणि क्लोरीन जो रिमूव्ह झालेला आहे तो काय करेल, मिथाइल ग्रुप वरती अटॅक करेल. POH OH, आणि ते काय असेल, प्लस चार्ज. सेम हा Cl इथे अटॅक करेल. हा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल, आणि ब्रेक झाल्यानंतर स्ट्रक्चर काय असेल तुम्हाला, CH3Cl प्लस POH OH. आता बघा, जी जनरल रिएक्शन लिहिली होती आपण त्यामध्ये 3 RX ग्रुप फॉर्म झालेत. 3 RX म्हणजेच या ठिकाणी हा एक CH3Cl ग्रुप, हा दुसरा CH3Cl ग्रुप, आणि हा तिसरा CH3Cl ग्रुप. R च्या ठिकाणी आपण CH3 घेतलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला H3PO3 म्हणजे फॉस्फरस ऍसिडचं फॉर्मेशन झालेलं आहे. 3 हायड्रोजन, हे 3 हायड्रोजन, 3 ऑक्सिजन, हे 3 ऑक्सिजन आणि एक फॉस्फरस. क्लिअर? तर ही रिएक्शन होती तुमची रिएक्शन विथ फॉस्फरस ट्रायहॅलाइड. आता जी नेक्स्ट रिएक्शन आहे ती आहे फॉस्फरस पेंटाहॅलाइडची, म्हणजेच अल्कोहोल रिएक्ट्स विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड. आता नेक्स्ट रिएक्शन आहे रिएक्शन विथ फॉस्फरस पेंटाहॅलाइड. तर त्यामध्ये फर्स्ट आपण जनरल रिएक्शन पाहू. जनरल रिएक्शन काय असेल, ROH प्लस फॉस्फरस पेंटाहॅलाइड आहे, म्हणजेच इथे असेल PX5. इट गिव्स RX प्लस HX प्लस POX3. आता या ठिकाणी बघा 5 हॅलोजन ॲटम्स आहेत, हे 3, हा 4 आणि हा 5. तर आपण ही जनरल रिएक्शन पाहिली. आता याचं आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ. आता बघा, या ठिकाणी R च्या ठिकाणी जर मी CH3 ग्रुप घेतला, म्हणजेच हा झाला तुमचा प्रायमरी अल्कोहोल, रिएक्ट्स विथ PX5. PX5 म्हणजेच PCl5. इट गिव्स CH3Cl प्लस HCl प्लस POCl3. आता याचं मेकॅनिझम कसं असेल बघा, या ठिकाणी तुम्हाला आहे CH3OH ग्रुप प्लस PCl5 आहे, म्हणजेच फॉस्फरसला 5 क्लोरीन अटॅच आहेत. तर सेम काय होईल, ऑक्सिजन वरती जे लोन पेअर प्रेझेंट आहेत ते लोन पेअर काय करतील, फॉस्फरस वरती अटॅक करतील. आता अटॅक केल्यानंतर इथून क्लोरीन रिमूव्ह होईल, आणि जो क्लोरीन रिमूव्ह झालेला आहे तो आता अल्काइल ग्रुप वरती अटॅक न करता काय करेल, आता स्ट्रक्चर पहा अगोदर. CH3O इथे आहे H प्रेझेंट, इथे फॉस्फरस आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होईल. एक क्लोरीन रिमूव्ह झाला, म्हणजेच किती क्लोरीन रिमेनिंग राहिले, इथे 4 क्लोरीन रिमेनिंग राहिले. इथे ऑक्सिजन वरती काय येईल, प्लस चार्ज येईल.
कारण 3 बॉन्ड फॉर्म झालेले आहेत. आता या ठिकाणी हा जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन अनस्टॅबिलिटी फील करेल, बरोबर आहे, कारण त्याच्यावरती प्लस चार्ज आहे. तर मग हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन काय करेल, या हायड्रोजनवरती अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर हा जो बॉन्ड आहे ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये, तो बॉन्ड कोणावरती शिफ्ट होईल, ऑक्सिजन वरती. तर मग शिफ्ट झाल्यानंतर स्ट्रक्चर काय राहील रिमेनिंग तुमच्याकडे, CH3O P आणि 4 Cl, बरोबर. इट गिव्स, आता इथून हा H आणि हा Cl म्हणजे इथे तुम्हाला काय रिमूव्ह झालेला आहे, HCl ग्रुप रिमूव्ह झालेला आहे. आता इथे रिमेनिंग बघा ऑक्सिजन आणि विथ फॉस्फरस बॉन्डिंग आहे. आता इथं ऑक्सिजन वरती काय आहेत, लोन पेअर प्रेझेंट आहेत, बरोबर आहे. तर हे लोन पेअर काय करतील, इथे अटॅक करतील, म्हणजे इथे शिफ्ट होतील. शिफ्ट झाल्यानंतर इथून एक क्लोरीन रिमूव्ह होईल. आता हा जो Cl ग्रुप रिमूव्ह झालेला आहे, इथे काय स्ट्रक्चर तुम्हाला CH3O डबल बॉन्ड का तर हे जे लोन पेअर आहेत ते लोन पेअर काय झाले, ते शिफ्ट झाल्यामुळे तिथे डबल बॉन्ड येईल आणि PCl3. आता बघा इथे ऑक्सिजनचे डबल तुम्हाला काय झाले, ट्रिपल बॉन्ड फॉर्म झाला, म्हणजे 3 बॉन्ड झाले. तर मग इथे रिपीट काय येईल तुम्हाला, ऑक्सिजन वरती प्लस चार्ज येईल आणि हा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन आता काय करेल, या अल्काइल ग्रुपवरती अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर इथून बॉन्ड ब्रेक होईल आणि ब्रेक झाल्यानंतर स्ट्रक्चर काय असेल तुम्हाला, CH3Cl प्लस POCl3. तर तुम्हाला फायनल प्रोडक्टचं काय झालं या ठिकाणी फॉर्मेशन झालं, CH3Cl प्लस HCl प्लस POCl3, म्हणजे CH3Cl इथे तुम्हाला HCl रिमूव्ह झालेला आहे आणि POCl3. आय होप तुम्हाला ही रिएक्शनचं मेकॅनिझम पूर्ण क्लिअर झालेलं आहे. आता नेक्स्ट जी रिएक्शन आहे ते नेक्स्ट रिएक्शन आहे प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड बाय युझिंग थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे SOCl2. आता यामध्ये आपण अल्काइल क्लोराइडचं प्रिपरेशन करू शकतो बाय युझिंग थायोनिल क्लोराइड, आणि ही रिएक्शन खूप युजफुल आहे कारण यामध्ये तुम्हाला जो प्रोडक्ट फॉर्म होणार आहे तो प्युअर प्रोडक्ट असेल आणि यामध्ये जे बाय प्रोडक्ट रिमूव्ह होत आहेत ते बाय प्रोडक्ट तुम्हाला गॅसेसच्या फॉर्म मध्ये असल्यामुळे ही रिएक्शन परफॉर्म करताना जास्त डिफिकल्टीज येत नाहीत. तर आता आपण ही रिएक्शन पाहूत. यामध्ये जे जनरल रिएक्शन घेऊन अल्कोहोल रिएक्ट्स विथ थायोनिल क्लोराइड. थायोनिल क्लोराइडचा फॉर्म्युला आहे SOCl2, S डबल बॉन्ड O Cl आणि इथे असेल तुम्हाला हिटची कंडिशन. तर यामध्ये तुम्हाला अल्काइल क्लोराइड प्लस SO2 गॅस विथ HCl गॅसचं काय होईल, फॉर्मेशन होईल. आता यानंतर आता आपण एक एक्झाम्पल घेऊन त्याचं मेकॅनिझम समजून घेऊ. यामध्ये काय होतं बघा, हा तुमच्याकडे आहे प्रायमरी अल्कोहोल रिएक्ट्स विथ थायोनिल क्लोराइड. आता ऑक्सिजन वरती लोन पेअर आहेत, लोन पेअर काय करतील, या सल्फर वरती अटॅक करतील. अटॅक केल्यानंतर सल्फर आणि ऑक्सिजन मध्ये जो डबल बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल. ऑक्सिजन वरती शिफ्ट झाल्यानंतर तुम्हाला स्ट्रक्चर काय असेल, इथे Cl असेल, इथे S, इथे ऑक्सिजन वरती येईल नेगेटिव्ह चार्ज आणि इथे Cl. आता ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये बॉन्ड फॉर्म होईल कारण ऑक्सिजन वरचे जे लोन पेअर आहे त्या लोन पेअरने कोणावर अटॅक केलेला आहे, सल्फर वरती. तर मग आता हा जो नेगेटिव्ह चार्ज आहे तो नेगेटिव्ह चार्ज रिटर्न कुठे येईल, ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये येईल. सल्फर मध्ये आल्यानंतर इथून क्लोरीन काय होईल, तुमचा रिमूव्ह होईल, म्हणजेच हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला, रिटर्न इथे शिफ्ट झाल्यानंतर इथे काय होईल, इथून क्लोरीन रिमूव्ह होईल. तर मग आता बघा या ठिकाणी स्ट्रक्चर काय येईल, हा Cl रिमूव्ह झाला, हा CH3 ऑक्सिजनला एक हायड्रोजन अटॅच आहे आणि आता बॉन्डिंग कोणामध्ये असेल, ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये, म्हणजेच इथे असेल S डबल बॉन्ड O आणि इथे असेल Cl. आता ऑक्सिजनचे किती बॉन्ड फॉर्म झालेले आहेत, 3, म्हणजे ऑक्सिजन वरती येईल आता प्लस चार्ज. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं, ऑक्सिजन वरती आहे प्लस चार्ज, तो अनस्टेबिलिटी फील करेल, म्हणजेच लगेच हा जो Cl आहे तो Cl काय करेल, या हायड्रोजन वरती अटॅक करेल. अटॅक केल्यानंतर ऑक्सिजन आणि हायड्रोजन मध्ये जो बॉन्ड आहे तो कुठे शिफ्ट होईल, ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल. म्हणजेच इथे तुम्हाला काय रिमूव्ह झाला, नेक्स्ट HCl काय होईल, इथून तुम्हाला रिमूव्ह होईल. आता HCl रिमूव्ह झाल्यानंतर रिमेनिंग काय राहील स्ट्रक्चर तुमच्याकडे, CH3O S डबल बॉन्ड O Cl. आता नेक्स्ट स्टेप मध्ये काय होतं बघा, इथे ऑक्सिजन वरती लोन पेअर आहेत, हे लोन पेअर कुठे होतील, इथे शिफ्ट होतील. शिफ्ट झाल्यानंतर हा रिपीट बॉन्ड वरती ऑक्सिजन वरती शिफ्ट होईल आणि रिटर्न कुठे, ऑक्सिजन आणि सल्फर मध्ये येईल. आता इथे आल्यानंतर इथून क्लोरीन रिमूव्ह होईल आणि क्लोरीन रिमूव्ह झाल्यानंतर स्ट्रक्चर काय येतं, CH3O डबल बॉन्ड S डबल बॉन्ड O. आता रिपीट इथे तुम्हाला ऑक्सिजनचे 3 बॉन्ड झालेत, म्हणजेच ऑक्सिजन वरती येईल प्लस चार्ज. तर मग हा क्लोरीन काय करेल, या अल्काइल ग्रुपवरती अटॅक करेल. आता अल्काइल ग्रुपवरती अटॅक का करेल, कारण ऑक्सिजन वरती आहे प्लस चार्ज आणि ऑक्सिजनला आता इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी फील झाल्यामुळे ऑक्सिजन अनस्टेबिलिटी फील करेल. तर मग तो लगेच काय करेल, हा जेव्हा क्लोरीन या अल्काइल ग्रुपवरती अटॅक करेल तर मग हा जो बॉन्ड आहे तो बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल आणि ब्रेक झाल्यानंतर स्ट्रक्चर काय असेल, CH3Cl प्लस SO
टू. तर मग आता या ठिकाणी SO2 आणि HCl गॅसचं तुम्हाला फॉर्मेशन होईल आणि प्रिपरेशन ऑफ मिथाइल क्लोराइड. क्लिअर? आय होप ज्या रिएक्शन आहेत प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइडच्या फ्रॉम अल्कोहोल बाय युझिंग हॅलोजन ऍसिड, फॉस्फरस ऍसिड अँड लास्ट इज द थायोनिल क्लोराइड, या क्लिअर झाल्या असतील. जर काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि लेक्चर कसं वाटलं हेही नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.